विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण मार्च 2026 मधील ज्या काही राहिलेल्या आपल्या चालू घडामोडी आहेत त्या या लेक्चरमध्ये पाहूया. भारताने सहाव्यांदा जिंकला अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कप. भारत अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कप कितव्यांदा जिंकलेला आहे? सहाव्यांदा. झिम्बाब्वेतील हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर झिम्बाब्वेमधील फेब्रुवारी 2026 मध्ये अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्यात मुंबईकर आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडच्या संघाला 100 धावांनी पराभव करत सहाव्यांदा अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कप जिंकलेला आहे. कितव्यांदा? सहाव्यांदा. 100 धावांनी पराभव करत. या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीने केवळ 80 चेंडूत 175 धावांची वादळी खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने पहिल्या डावात 411 धावांचा डोंगर उभारला. भारताने इंग्लंडचा संघ 311 धावांमध्ये गुंडाळला. मालिकावीर कोण आहे? वैभव सूर्यवंशी. अंतिम सामनावीर सुद्धा वैभव सूर्यवंशी. भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या अंडर 19 संघाला 7.8 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलेले आहे. आणि ICC अंडर 19 पुरुष क्रिकेट वर्ल्ड कपचे आयोजन जानेवारी-फेब्रुवारी 2026 मधील झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये झाले. ही स्पर्धा एकदिवसीय फॉर्मॅटमध्ये झालेली होती. पुढची चालू घडामोड आहे आपली ऑस्ट्रेलिया ओपन 2026. कार्लोस अल्कराज विजेतेपद. जानेवारी-फेब्रुवारी 2026 मध्ये ऑस्ट्रेलियातील मेलबर्न पार्क येथे झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन 2026 ग्रँड स्लॅम स्पर्धेतील पुरुष एकेरी अंतिम सामन्यात स्पेनच्या कार्लोस अल्कराजने सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा पराभव करत विजेतेपद पटकावले. कार्लोस अल्कराज त्यांच्या कारकिर्दीतील पहिले ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद आणि एकूण 7वे ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरले. 7वे आणि ओपन पहिलेच आहे. कार्लोस अल्कराजने कारकिर्दीतील 4ही ग्रँड स्लॅम जिंकण्याचा पराक्रम करत इतिहासातील सर्वात तरुण करिअर स्लॅम विजेता होण्याचा मान पटकावला. वयाच्या फक्त 22व्या वर्षी त्याने करिअर स्लॅम पूर्ण केले. वयाच्या 22व्या वर्षी, खूप लहान वयात आहे. करिअर स्लॅम पूर्ण करणारा अल्कराज हा एकूण 9वा पुरुष टेनिसपटू आहे. कितवा? 9वा. करिअर स्लॅम म्हणजे काय? ऑस्ट्रेलिया ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि US ओपन या 4ही ग्रँड स्लॅम स्पर्धा एकाच खेळाडूने जिंकणे याला करिअर स्लॅम म्हटले जाते. आता महिला विजेतेपद बघू. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 महिला एलेना रायबाकिना विजेतेपद. ऑस्ट्रेलियन ओपन 2026च्या अंतिम फेरीत कझाकिस्तानच्या एलेना रायबाकिना याने जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या बेलारूसच्या आयर्ना सबलँकाचा पराभव करून तिने पहिलं ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद जिंकलेलं आहे. महिलेमधून कोण जिंकलेलं आहे? एलेना रायबाकिना यांनी. आणि कार्लोस अल्कराज पुरुषमध्ये. पुढील चालू घडामोड सायना नेहवाल या बॅडमिंटन आहेत त्या निवृत्ती घेतलेल्या आहेत. ऑलिम्पिक पदक विजेते भारतीय बॅडमिंटन सायना नेहवाल जानेवारी 2026 मध्ये स्पर्धात्मक खेळातून निवृत्ती जाहीर केली. गुडघ्याची गाठ पूर्णपणे खराब होणे, संधिवाताचा त्रास अशा गुडघ्यांच्या सातत्य समस्यामुळे ती निवृत्ती घेतलेली आहे. 2023 मध्ये सिंगापूरमध्ये ओपनमध्ये सायनाने तिचा शेवटचा स्पर्धात्मक सामना खेळला. 2023 मध्ये. या सायना नेहवालविषयी थोडक्यात माहिती घेऊया. त्या हरियाणातील आहेत. वडिलांच्या पदोन्नतीमुळे हरियाणातून हैदराबादला बदली झाल्यानंतर तिने वयाच्या 8व्या वर्षी बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात केली. वयाच्या 8व्या वर्षी. बाकीची जी काही पूर्ण माहिती आहे ती तुम्ही वाचून घ्या. महत्त्वाची तेवढी मी तुम्हाला सांगतो.
सायना नेहवालने लंडन 2012च्या ऑलिम्पिकमध्ये पहिला एकेरी कांस्यपदक जिंकले. पहिले एकेरी कांस्यपदक 2012मध्ये ऑलिम्पिकमध्ये जिंकलेले आहे. बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या त्या पहिला बॅडमिंटन ठरलेल्या आहेत. 2015मध्ये BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आणि नंतर 2017मध्ये त्यांनी कांस्य पदक जिंकलेलं आहे. 2015मध्ये सायना जागतिक बॅडमिंटनमध्ये अव्वल स्थान मिळवले आणि प्रकाश पदुकोण नंतर ही कामगिरी करणारी ती दुसरी भारतीय बॅडमिंटन ठरली. सायना 2015मध्ये सायनाने जागतिक बॅडमिंटनमध्ये अव्वल स्थान मिळवले. प्रकाश पदुकोण नंतर ही कामगिरी करणारी ती की दुसरी भारतीय बॅडमिंटन ठरली आहे. बॅडमिंटनपटू ठरलेली आहे. 2008मध्ये तिने BWF वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप जिंकली. नंतर 2010मध्ये तिने सुपर सिरीज विजेतेपद पटकावले. 2010 आणि 2018च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये तिने सुवर्णपदकसुद्धा जिंकलेले आहे. या स्पर्धेमध्ये 2 एकेरी सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरलेली आहे. 2018च्या एशियन गेम्समध्ये महिला एकेरीमध्ये तिला कांस्यपदक मिळाले. एशियन चॅम्पियनशिपमध्ये तिला 2010, 16 आणि 18 एकूण 3 कांस्यपदक मिळालेले आहेत. त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. 2009मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळाले. 9-10चा पद्मश्री पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे आणि पद्मभूषण 2016चा सुद्धा मिळालेला आहे. त्यांचं आत्मचरित्र आहे प्लेइंग टू विन माय लाईफ ऑन अँड ऑफ कोर्ट. हे त्यांचं आत्मचरित्र आहे. बजाज पुणे ग्रँड टूर 2026चा निकाल. भारतात पहिल्या UCI 2.2 श्रेणीतील आंतरराष्ट्रीय बहुस्तरीय सायकलिंग स्पर्धा कुठं झाली होती? बजाज पुणे ग्रँड टूर 2026 पुणे येथे पार पडली होती जानेवारी 2026मध्ये. चीनच्या लीलिंग स्टार संघाच्या आणि न्यूझीलंडच्या ल्यूक मडगेवेने या स्पर्धेत एकत्र विजेतेपद पटकावले. त्या न्यूझीलंडच्या संघाने आणि चीनच्या संघाने. लीनिंग स्टार चीनचा संघ होता आणि न्यूझीलंडचा होता ल्यूक मडगेवेन हे होता. चीनचा लीनिंग स्टार संघाचे सांघिक विजेतेपद पटकावलेले आहे. भारतीय संघातील हरवीर सिंग खेवलाने सर्वोत्तम भारतीय सायकलपटू म्हणून शर्यत पूर्ण केली आणि ब्ल्यू जर्सी जिंकलेली आहे. बाकी जे काही खाली दिलेल्या महत्त्वाच्या आहेत ते तुम्ही वाचून घ्या आणि परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवा. चंद्रकांत लहरिया यांना विली रिसर्च हिरोज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉक्टर चंद्रकांत लहरिया यांनी इम्पॅक्ट बियॉन्ड अकॅडमिया श्रेणीमध्ये विली रिसर्च हिरोज पुरस्कार 2025 जिंकलेला आहे. हा पुरस्कार जागतिक सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत. जागतिक सन्मान मिळवणारे कोणता? विली रिसर्च हिरोज पुरस्कार. हा पुरस्कार कोणाला दिला जातो? संशोधकांना मान्यता देतो. अशा संशोधकांना मान्यता देतो जो संशोधन सर्वसमावेशक, नाविन्यपूर्ण आणि प्रभावी असल्याची खात्री करतात. त्यांना हा पुरस्कार दिला जातो. तो भारतातील पहिल्या व्यक्तीला भेटलेला आहे, चंद्रकांत लहरिया. वंदना सिन्हा यांना भारतीय रेल्वेचा सर्वोच्च सन्मान मिळाला आहे. वंदना सिन्हा यांना भारतीय रेल्वेचा सर्वोच्च सन्मान मिळालेला आहे. रेल्वे संरक्षण दलाच्या निरीक्षक वंदना सिन्हा यांना जानेवारी 2026मध्ये भारतीय रेल्वेचा सर्वोच्च सेवा प्रदान सन्मान असलेला अतिविशिष्ट रेल सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. ऑपरेशन नन्हे परिस्थिती अंतर्गत उत्तर प्रदेशातील रेल्वे नेटवर्कमधील मानवी तस्करी आणि बालमजुरीतून 1,500हून अधिक निराधार बालकांची सुटका करण्याचे त्यांच्या असामान्य कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार सन्मानित करण्यात आलेला आहे. वंदना सिन्हा महत्त्वाचे लक्षात ठेवा. जिंकला 2025चा स्कॉच पुरस्कार. काय आहे? सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिकॉम्टिक्स. इलाईराजा यांना इथे थोडी मिस्टेक झाली आहे. पद्मविभूषण नाही, पद्मपाणी आहे तिथं. काय? पद्मपाणी.
पद्मपाणी पुरस्कार 2026चा कोणाला? इलैयराजा यांना मिळालेला आहे. जानेवारी 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे 11व्या अजिंठा एलोर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 ज्येष्ठ संगीतकार इलैयराजा यांना पद्मपाणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. हा पुरस्कार प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह आणि 2 लाख रुपये बक्षीस समाविष्ट आहे. यात इलैयराजा नेमकं कोण आहेत? हे एक दिग्गज भारतीय संगीतकार आहेत. कोण आहेत? दिग्गज भारतीय संगीतकार आहेत. गायक आणि गीतकार सुद्धा आहेत. त्यांनी पाश्चात्य शास्त्रीय संगीताचे तत्त्व, लोकसंगीत आणि कर्नाटकी संगीताशी मिश्रण करून दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत क्रांती घडवून आणलेली आहे. इलैयराजा यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहकार्याने हा महोत्सव आयोजित करण्यात आला. कुठं? औरंगाबाद येथे, छत्रपती संभाजीनगर येथे. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ हे प्रस्तुत करते आहे. धन्यवाद. मार्च 2026 मधील जी काय आपली चालू घडामोडी होती ती आज या लेक्चरमध्ये संपलेली आहे. लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.